हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 28 मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। तर संकट दूर करणारे, संकटांचा नाश करणारे, विघ्नहर्ता या नावाने गणपती बाप्पा हे ओळखले जातात। त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आणि ज्ञानाचा देवता असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं। तर या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला पंचोपचारे विधिवत पूजा करायची असते आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू या उद्याच्या दिवशी आपल्याला अर्पण करायच्या असतात। त्यामध्ये जास्वंदाचं फूल, दुर्वा, शमीपत्र हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे। तर या वस्तू अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असतो। तर असं म्हटलं जातं की चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आणि गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा केल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात। तर या दिवशी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। हा उपाय आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे। 11 लवंगाचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न हे दूर होतील आणि त्याबरोबरच तुमची मुलं ही तुमच्या मनासारखी सुद्धा वागू लागतील। त्यासोबतच मुलांच्या अभ्यासात, व्यवसायात आणि नोकरीमध्ये अगदी भरभरून प्रगती होईल आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील। तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे। उद्या चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। लहानातील लहान मुलांसाठी ते मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे। लग्न झालेले मुलं मुली असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तर पहा, कधी कधी लहान मुलं जी आहेत तर ती खूप हट्टीपणा करतात आणि सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाहीत, चिडचिडेपणा करतात, आजारी पडत असतात किंवा मुलांना काही नजर दोष लागलेला असतो आणि त्यामुळे सुद्धा मुलं बऱ्याच वेळेला आजारी पडत असतात। प्रत्येक वेळेला मुलांना बाहेरच्याच व्यक्तींचा दोष लागतो असं नाही, तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर ही लहान मुलांना जास्त प्रमाणामध्ये लागत असते आणि त्यामुळे सुद्धा मुलं ही आजारी पडत असतात। बऱ्याच वेळेला मोठी मुलं जी असतात, शाळेत जाणारी मुलं असतात आणि कधी कधी त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही आणि मुलं बऱ्याच वेळेला खूप अभ्यास करतात पण त्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आणि मुलांना नेहमी अपयश येत असतं आणि त्यामुळे मुलांची प्रगती होत नाही। त्यासोबतच मोठी मुलं जी आहेत तर त्यांनी चांगल्या डिग्रीज धारण केलेल्या आहेत, म्हणजे हायली क्वालिफाईड आहेत आणि तरी सुद्धा त्यांना जर नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांना नोकरी प्राप्ती होत नसेल तर अशा मुला मुलींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। अर्थातच तुम्ही मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना, नकारात्मकता, वाईट दोष दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत। ज्योतिषशास्त्रामध्ये त्याबरोबरच वास्तुशास्त्रामध्ये काही अडचणी सोडवण्यासाठी आणि चांगल्याची वाटचाल मिळवण्यासाठी आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते सांगितले गेले आहेत। यासाठी लवंग ही जी वस्तू आहे तर ती प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असते आणि मसाल्याचा हा एक पदार्थ आहे। तर या लवंगाचा उपाय आपल्याला मसाल्यांव्यतिरिक्त वास्तुशास्त्रामध्ये आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा आपण लवंगाचा उपाय हा करू शकतो। लवंग जी आहे तर ती वाईट शक्ती, निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी अशी मानली जाते आणि त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला लवंगाचा उपाय जो आहे तर तो करायचा असतो। बरेचसे उपाय लवंगाचे तुमच्यासोबत मी शेअर करत असते। तर उपाय करण्याच्या आधी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पंचामृताने अभिषेक घालून पूजा ही करून घ्यायची आहे। बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून एखाद्या पाटावरती किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। बाप्पांना हळदी, कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती, अक्षदा अर्पण करायचे आहेत, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि लाल रंगाचं फूल सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत अखंड लवंग। यानंतर लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ज्या लवंगांना फूल असतं अशा अखंड लवंगा तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत।
यानंतर तुम्हाला 3 वेळेला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि 4थ्या वेळेला तुम्हाला फलश्रुती एकदाच म्हणायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही फलश्रुती आणि गणपती अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर लवंगांचं काय करायचं आहे, तर त्यामधली जी 1 लवंग आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलांना खायला द्यायची आहे आणि बाकीचे जे 10 लवंग आहे तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायची आहे आणि पुन्हा 3 वेळेला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे आणि त्या लवंगामधली 1 लवंग तुम्हाला काढायची आहे आणि मुलाला तुम्हाला खायला द्यायचे आहे। हा उपाय तुम्ही उद्यापासून, गुरुवार आहे तर उद्या चतुर्थी आहे, 28 मार्च म्हणजे उद्यापासून तुम्हाला हा उपाय चालू करायचा आहे आणि एकूण 11 दिवस तुम्हाला हा उपाय कंटिन्युअसली करायचा आहे। हा उपाय 11 दिवस तुम्ही कंटिन्युअस केला तर तुम्हाला 7 एप्रिलला रविवार आहे आणि या दिवशी ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला समाप्त करायची आहे। या दिवशी शेवटचा दिवस आहे आणि यानंतर शेवटची जी 1 लवंग उरलेली आहे आणि यानंतर 1 लवंग जी उरलेली आहे सगळ्यात शेवटी ती तुम्हाला मुलांना खायला द्यायची आहे। तुम्ही हा उपाय करून बघा, तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। जो व्यक्ती आपल्या मुलांसाठी हा उपाय करतो त्या व्यक्तीला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। तुमची मुलं मोठी असतील आणि त्यांना जर लिहिता वाचता येत असेल तर अथर्व शीर्षाचं पठण तुम्ही मुलांनाच करायला लावा आणि तुमची मुलं जर लहान असतील तर तुम्ही स्वतः म्हटलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा सेवा कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांना सोबत घेऊन बसायचं आहे आणि ही सेवा करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी आणि मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी, मुलांचे दोष दूर करण्यासाठी आणि मुलांवरती कधीही वाईट संकट विघ्न येऊ नये त्यासाठी हा उपाय केला जातो। तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर कसा करायचा आहे, तर सेवा तुम्हाला एकदाच करायची आहे आणि 2 मुलं असतील तर तुम्हाला 22 लवंगा घ्यायच्या आहेत। 22 लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये सांगितल्याप्रमाणे घ्यायच्या आहेत आणि 3 वेळेला तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। 1 वेळेला तुम्हाला फलश्रुती सुद्धा म्हणायचे आहे आणि हे जे अभिमंत्रित झालेले लवंग आहे तर ते तुम्हाला 2 लवंग तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सेम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उपाय हा करायचा आहे। एकूण 11 दिवस तुम्हाला तुमच्या मुलांसाठी सेवा करण्याची गरज नाही आहे। तर तुम्ही ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला एकत्रितपणे 22 लवंगांवरती करायची आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही नक्की करा। तुमच्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, नक्कीच तुमच्या मुलांना याचे फळ हे प्राप्त होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।